नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण इथे साऊथ इंडियन स्पेशल म्हैसूर बोंडा बनवणार आहोत. हे म्हैसूर बोंडे वरून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त जाळीदार बनतात. बनवायला अगदी सोपे आहेत. ज्यांना भजी खायची आहे पण डाळीचे पदार्थ खायचे नाही, त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम बेस्ट आहे. बनवायला म्हणाल तर अगदी सोपी आहे, पटकन होते आणि चवीला तर खूप छान लागते. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर एका मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी दही घ्यायचं आहे. यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून फेटून घ्यायचं आहे आणि दह्यातील सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. यामध्ये आपण दही वापरलेलं आहे, खाण्याचा सोडा वापरलेला आहे, त्यामुळे दह्याचं आणि सोड्याचं रिॲक्शन होतं आणि यामध्ये छान बबल्स क्रिएट होतात आणि दही अगदी छान हलकं होतं. हे दही आपल्याला 2 ते 3 मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे आणि छान स्मूथ करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी दही छान फेटून घेतलेलं आहे. दही छान स्मूथ एकसारखं झालेलं आहे, छान हलकं झालेलं आहे आणि छान बबल्सही क्रिएट झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला 2 कप चाळून घेतलेला मैदा घालायचा आहे. सोबतच यामध्ये 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला दह्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे हे म्हैसूर बोंडे छान कुरकुरीत होतात. सगळं छान मिक्स करून घेतलं. आता इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. आता यातील थोडं थोडं पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता सुरुवातीलाच यामध्ये सगळं पाणी घालायचं नाही, नाहीतर यामध्ये गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्या मोडणं खूप कठीण होतं. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि गुठळ्या मोडत मोडत हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तसंच थोडं थोडं पाणी घातल्यामुळे पाण्याचाही अंदाज येतो. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून एक मध्यम कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आत्ता जरी हे घट्ट वाटत असलं तर जसजसं हे पीठ फेटलं जातं तसं हे सैल होतं. आता मी याला हातानेच मिक्स करून घेते. चांगलं मिक्स करून घेतलं. आता आपल्याला साधारण 5 ते 7 मिनटं एकाच डायरेक्शनने हे पीठ फेटून घ्यायचं आहे. म्हणजे पिठामध्ये छान हवा भरली जाते, बॅटर छान एरी होतं, बॅटरला छान चकाकी येते आणि बोंडे आतून मस्त जाळीदार आणि बाहेरून मस्त कुरकुरीत होतात. हे बॅटर आपल्याला एकाच दिशेने 5 ते 7 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे. फेटण्यासाठी अजिबात कंटाळा करायचा नाही. तर बघा इथे मी बॅटर छान 5 ते 7 मिनटं फेटून घेतलेलं आहे. बॅटर छान एरी झालेलं आहे, हलकं झालेलं आहे. तसंच बॅटरला छान चकाकी आलेली आहे, हे तुम्हाला बघूनच समजत असेल. आता हे बॅटर फेटताना हे पीठ सगळीकडं भांड्याला लागलं जातं, त्यामुळे हे सगळं पीठ आपल्याला हाताने एकत्र आणायचं आहे. बॅटर छान फ्लफी झालेलं आहे, तुम्हाला जाणवतच असेल. तर हे असं पीठ बनवण्यासाठी एका कपातील थोडं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. मैद्याच्या क्वालिटीनुसार पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं. आता हे झाकून आपल्याला 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच म्हैसूर बोंडे बनवायला घेतला तरीही चालेल. आता हे पीठ आपण झाकून फक्त 10 मिनटं बाजूला ठेवूयात. 10 मिनटानंतर बघा पीठ छान फुलून आलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडं किसलेलं आलं आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने बारीक चिरून यामध्ये घालायचं आहे आणि परत एकदा याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर बारीक चिरलेला कांदाही घालू शकता. तसंच यामध्ये अर्धा चमचा जिरेही घालू शकता. आता परत एकदा याला 1-2 मिनटं आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. परत 2 ते 3 मिनटं मी याला छान असं फेटून घेतलेलं आहे. बघा याला छान अशी चकाकी आलेली आहे. म्हैसूर बोंड्याचं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण बोंडे लगेच तळायला घेऊयात. बोंडे तेलामध्ये सोडताना हात आपला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे. यातील थोडं थोडं बॅटर घेऊन तेलामध्ये सोडायचं आहे. असा हात पाण्यामध्ये बुडवून बॅटर तेलामध्ये सोडलं की हाताला पीठ चिटकत नाही आणि बोंडेही व्यवस्थित तेलामध्ये सोडता येतात. आता आपण लगेचच बोंडे तळायला घेऊयात. तर त्याकरता इथे मी कढईत आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल छान गरम झालेलं आहे. आता मगाशी दाखवल्याप्रमाणे पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे आणि यातील थोडं थोडं बॅटर घेऊन ते तेलामध्ये सोडायचं आहे. जशी आपण भजी सोडतो ना
तसं. आता कढईत मावतील इतपत बोंडे आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत. खूप गर्दी करायची नाही. तसंच बोंडे तेलात सोडत असताना तेल मध्यम गरम असावं. बोंडे तेलात सोडल्यानंतर गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम आचेवरती सोनेरी रंगावरती येईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. तेलात सोडल्या सोडल्या बोंडे म्हणजे वडे छान फुललेले आहेत, छान गरगरीत झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आता वडे तेलात सोडत असताना तुम्हाला वाटलं की हे बॅटर खूप पातळ झालं आहे, तर यामध्ये तुम्ही थोडं मैदा वाढवू शकता. तसंच हे बॅटर खूप घट्ट झालं आहे असं वाटलं तर यामध्ये थोडं पाणी घालून हे चांगलं मिक्स करून घेऊन मग वडे बनवून घेऊ शकता. आता मध्यम आचेवरती उलटवून पालटून हे वडे आपल्याला सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. वडे तळत असताना गॅस खूप मोठा करायचा नाही, नाहीतर वडे वरून तर पटकन सोनेरी होतात पण ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जात नाहीत. तसंच गॅस खूप कमीही करायचा नाही, नाहीतर बोंडे खूप तेलकट होतात. झाऱ्याने असं गोल गोल फिरवत उलटवून पालटवून हे वडे आपल्याला मध्यम आचेवरती छान असे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. बोंडे मस्त असे सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत. आता हे आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण म्हणजे बोंडे बनवून घेऊ. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या वड्यांसाठी आपल्याला फ्रेशच सोडा वापरायचा आहे. तसंच गॅस खूप मोठा न करता मध्यम आचेवरतीच हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर बघा इथे आपले मस्त असे म्हैसूर बोंडे तयार झालेले आहेत. किती मस्त दिसत आहेत, तुम्ही बघू शकताय. आता हे म्हैसूर बोंडे तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर, नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा असंचही खाऊ शकता. खूप छान लागतात. आता यातील एक बोंडा मी तुम्हाला तोडून दाखवते. तर बघा हे वरून छान कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून मस्त जाळीदार झालेले आहेत. पावसाळा सुरू आहे, मस्त असं गरमागरम तळलेलं काहीतरी खाऊस वाटत आहे, तर हे म्हैसूर बोंडे नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.